Learn a proven system to land big YouTubers and branded client for your video editing services. तुम्ही पण एक चांगले फ्रीलान्सर बनू शकता. फक्त तुम्हाला मोठ्या ब्रँड सोबत काम करायचं आहे. पण ते कसे करायचं? बरेच व्हिडिओ एडिटर मेहनत करत असतात चांगले क्लायंट आणि त्यांचं अटेन्शन मिळवण्यासाठी. त्याने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 स्टेप ॲक्शन प्लॅन सांगेन, ज्याचा यूज करून मी माझा पहिला क्लायंट शोधला होता. आणि ट्रस्ट मी माझा पहिला क्लायंट शोधला होता ज्याच्याकडे 50,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर होते. हाय ब्रँडेड आणि व्हॅल्युएबल क्लायंटसाठी हाय क्वालिटी आउटरीचची पण गरज असते. सो आता सर्वात पहिले तुम्ही तुमचं मार्केट चूज करा. लॉंग फॉर्म आहे, शॉर्ट फॉर्म आहे, फिल्म आहे, कमर्शियल आहे, वेडिंग आहे का एनी काइंड ऑफ एडिटिंग आहे. ओके, जी तुमच्यासाठी इझी आहे. देन आता तुमच्या प्रोफाईलला ऑप्टिमाइज करा. सोशल मीडिया प्रोफाईल पिक्चर, जीमेलला, पोस्टला सर्व काही एकदम प्रोफेशनल करून टाका. सो आता बारी आहे वेबसाईट बनवायची आणि ही वेबसाईट खूप महत्त्वाची आहे कारण हीच वेबसाईट तुमचा ब्रँड बनेल. देन आता डोमेन आणि होस्टिंग सारख्या गोष्टीमध्ये पडायची गरज नाहीये कारण कॅनवा आणि काही फ्री वेबसाईट आहेत जिथे तुम्ही तुमची वेबसाईट होस्ट आणि डिझाईन दोन्ही करू शकता. आणि ही वेबसाईट ओनली पोर्टफोलिओ आणि शोरीलसाठीच असेल. सो आता पॉईंट नंबर 2 आहे आपल्या क्रिएटरला आपल्या पॅशनला शोधा आणि तिथपर्यंत रीच आउट करा. देन त्याला ऑननिच करा. सो त्याच्याकडून तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ, वेबसाईट आणि तुमचं काम दाखवा. देन तुम्ही जेवढे नीच राहताना तुमच्या सर्व्हिसमध्ये तेवढेच तुम्ही एक्सपर्ट दिसाल. एक्झाम्पलसाठी तुम्ही एक डॉक्टरला आणि एक ऑर्थोपॅटिकलाच घ्या. सो गरजेचं आहे तुम्ही अशी नीच सिलेक्ट करा ज्याच्यासाठी तुम्ही ट्रूली पॅशनेट आहात. देन आता त्याच्या अराउंड कॉम्पिटिशनला रिसर्च करा जेणेकरून तुमच्या वेबसाईट आणि तुमच्या सर्व्हिसमध्ये व्हॅल्यू दिसेल. सो आता ब्रँडला रीच करण्यासाठी आपल्याला आउटरीच आणि प्रोस्पेक्टिव्ह मेथडचा यूज करायचा आहे. अँड ट्रस्ट मी, मोठ्या कंपनीज पण आजच्या डेटमध्ये कोल्ड आउटरीच आणि प्रोस्पेक्टिव्ह सारख्या मेथडला यूज करत असतात चांगले क्लायंट्स मिळवण्यासाठी. त्यांचे ईमेल शोधा, त्यांच्या पोस्टमध्ये कमेंट करा, त्यांना पर्सनलाइज मेसेज करा. हीच टेक्निक आहे ब्रँडेड क्लायंट मिळवायची. पण तुम्ही नेटफ्लिक्स आणि कास्ट24 सारख्या ब्रँडला कसं कॉन्टॅक्ट करणार? देन त्यासाठी एजन्सीज आणि प्रोडक्शन हाऊस सारख्या गोष्टीला कॉन्टॅक्ट करा. कोणत्याही ईमेल स्क्रॅपिंग टूलवरून त्यांचे ऍक्टिव्ह ईमेल स्क्रॅप करा आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा. सो एजन्सी आणि प्रोडक्शन हाऊसकडे रोज मोठे प्रोजेक्ट येत राहतात. देन त्यांना रेग्युलर बेसिसवर फ्रीलान्सर आणि एम्प्लॉईजची गरज पडत असते. सो चला आता पॉईंट नंबर 3 वर येऊ, यांची अटेन्शन कशी मिळवायची. देन आता आपण प्रोस्पेक्टिंग केली तरी पण मोठ्या ब्रँडसाठी मोठी अटेन्शन पण पाहिजे ना. सो आता स्टार्टिंगला तुम्हाला काही फ्री सॅम्पल बनवावे लागतील आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये शोकेस करावे लागतील. देन आता सॅम्पल बनवण्यासाठी तुमच्या ड्रीम क्लायंटचे रॉ फुटेजेस घ्या, म्हणजे एडिट न केलेले फुटेजेस घ्या, त्यांना डाउनलोड करा, त्यांची एडिटिंग स्टाईलला कॉपी करा, त्यांची जी चालू एडिटिंग आहे तिला मॅच करा आणि तुमच्या स्टाईलमध्ये एडिट करा. इट मीन्स त्यांच्यापेक्षा एक स्टेप चांगली एडिटिंग. सो आता मग तुमच्या प्रोफाईलमध्ये जेवढे पण मोठे ब्रँड दिसतील ना तेवढे तुमची अथॉरिटी पण वाढेल. देन आता तुम्ही ज्यांना पण कॉन्टॅक्ट करणार आहे ना त्यांच्यासाठी आधीच तुम्ही फ्रीमध्ये सॅम्पल रेडी करून ठेवा. सो आपल्या पोर्टफोलिओ वेबसाईटमध्ये ओनली मोठे आणि हाय क्वालिटी प्रोजेक्ट आणि व्हिडिओचा यूज करा मोठ्या क्लायंटसाठी. देन आता तुम्हाला हे ऐकायला जेवढं बोरिंग वाटत आहे ना तेवढंच गरजेचं पण आहे एका आर्टिस्टसाठी आणि तुम्हाला तुमच्या आउटरीचचा रिझल्ट पण नक्कीच भेटेल. सो आता पॉईंट नंबर 4 आहे तुम्ही प्रोफेशनली काय लिहिताल. प्रोफेशनल ईमेल आणि मेसेज खूप गरजेचं आहे. देन आता तुमच्या ईमेलला कॅच आणि छोटा बनवा, भला मोठा ईमेल काही लिहू नका. सो त्यात तुम्ही तुमच्या केस स्टडीला नक्कीच शोकेस करा आणि स्टार्ट करा एका पर्सनलाइज लाईन पासून. जेवढं तुम्ही पर्सनलाइज लिहिता ना तेवढंच कॉपी पेस्ट वाटणार नाही. देन तुम्ही पहिली लाईन थोडी पर्सनलाइज नक्कीच लिहा. सो आणि आता त्यांच्या कमेंटमध्ये, त्यांच्या पोस्टमध्ये रेग्युलर बेसिसवर एंगेज राहा, जास्त व्हॅल्यू देत राहा. देन यामुळे तुम्ही त्यांच्या आय वॉचमध्ये नक्कीच येताल. ट्विटर आणि फेसबुक सारखे प्लॅटफॉर्म पण खूप चांगले आहेत तुमच्या मार्केटिंगसाठी. सो इथे तुम्ही तुमचा सॅम्पल व्हिडिओ नक्कीच ट्विट करू शकता. ट्विटरवर तुम्हाला 100% अटेन्शन भेटेल बिग युट्यूबर्स आणि ब्रँड कडून. देन तुम्हाला ट्विटर मार्केटिंगवर जर एखादा कोर्स पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट नक्कीच करू शकता. सो आता पुढचा पॉईंट आहे ऑलवेज फॉलोअप. देन फॉलोअप तुमच्या रिस्पॉन्सला नक्कीच वाढवेल. जास्त करू नका, 2-3 दिवसाचा टाइम घ्या आणि फॉलोअप पण असे करा की तुम्ही व्हॅल्यू देताय. सो आता चार्ज बद्दल बोलायला गेलं तर मी तुम्हाला आधीच सांगितलेले तुम्ही तुमच्या सर्व्हिसमध्ये जेवढे नीच राहताना तेवढेच एक्सपर्ट दिसाल. सो तुम्ही चार्ज पण चांगला ठेवू शकता. फक्त तुम्ही स्टार्टिंगला काय करायचं, केस स्टडी आणि टेस्टिमोनियलला डेव्हलप करण्यासाठी तुम्ही कमी चार्ज पासून चालू करू शकता ज्यात तुम्ही कम्फर्टेबल आहात. देन जसे क्लायंट आणि एक्सपिरियन्स वाढेल ना तसा तुम्ही तुमचा चार्ज पण वाढवू शकता. अँड बिलीव्ह मी, तुम्ही तुमचा चार्ज खूप वरपर्यंत नेऊ शकता. सो बाकीचे फ्रीलान्सर काय करतात, पर डे, पर आवर, पर मंथच्या हिशोबाने चार्ज करतात. पण मी तुम्हाला सजेस्ट करतो तुम्ही पर प्रोजेक्टच्या हिशोबाने चार्ज करा. देन आता एंडमध्ये मी तुम्हाला एकच टिप देतो, तुम्हाला जेव्हा पण तुमचा पहिला क्लायंट भेटेल ना पहिला, त्याचा तुम्ही टेस्टिमोनियल नक्कीच घ्या कारण हे तुमच्या कॉन्व्हर्जनला आणि ट्रस्टला 10 पटीने वाढवेल. सो आता मला माहिती आहे एका फ्रीलान्सरला खूप मेहनत करावी लागते क्लायंट आणि प्रोजेक्ट शोधण्यासाठी बिकॉज हे आपल्याला आपल्या एज्युकेशन सिस्टम किंवा कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही. देन तुम्हाला आपल्या क्रिएटिव्ह फील्डच्या एज्युकेशनची रिअल स्टोरी माहिती करून घ्यायची तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघा. तोपर्यंत लक्षात ठेवा आपल्या लिमिटला कायम पुश करत राहणार तर लिमिट तुम्हाला पुश करून टाकेल.